टायर खोल गाडी कुठे ठेवायची तिथे ठेवायची टायर ढकलत घेऊन चाललंय आणि झालंय आमचं चेंज करून टायर. नमस्कार मित्रांनो, तर सकाळचे वाजलेत 9 आणि आपण चाललोय आज MRF शोरूमला वाकडेवाडी. काल पण गेलेलो, तुम्ही हा प्रिव्हियस ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला समजत असेल. काल मायक्रोसॉफ्टचे सर्व्हिस डाऊन असल्यामुळं आम्हाला काय म्हणजे हे करता आलेलं नाही आहे, टायर रिप्लेसमेंट करता आलेलं नाही. तर आज आपण जाऊ परत एकदा. खूप आज चालू असेल सर्व्हिस आणि आज करू टायर रिप्लेसमेंट एकदा. चला भेटूया डायरेक्ट तिथेच, कारण बाकीची इन्फॉर्मेशन आपण तिथंच देऊ. मध्ये एक ब्लॉग केला आहे तर हा प्रिव्हियस ब्लॉग बघा, आमच्यावर काही किस्से घडलेत काल. तर आज फक्त आपण तिथे MRFच्या इथेच हे करणार आहोत, इन्फॉर्मेशन देऊ सगळी. भेटूया. पावसाला झाली सुरुवात मरणाची. आणि दररोज निघालं की हा माझ्यावर पाऊस काय केला असं काय माहिती. निघालं की पडतो, निघालं की पडतो, व्यवस्थित कुठे जाऊन देत नाही हो पाऊस. काय करणार, एवढे वर्ष नव्हता पडत, आता लागला पडायला. सिग्नल लागतंय आपल्याला इथे. म्हणजे खडकीवरून आलं सरळ पुढे आणि हा पुढे सर्व्हिस रोड आहे. सर्व्हिस रोडने आतमध्ये घुसायचं आपल्याला आता पुढे. गेली का हा सिग्नल लागतो इथे. मागे खडकी आहे, मागच्या साईडला एक सिग्नल लागतो. तो सिग्नल क्रॉस करून हा एक सिग्नल क्रॉस करायचा आहे आणि मग पुढे एक सर्व्हिस रोड दिसेल, तिथून आतमध्ये टाकायचे. हे बघा, आता आम्ही सर्व्हिस रोडने घुसलो आतमध्ये. होंडाई शोरूम आहे इथे पुढे. पुन्हा पुढे हे बघा, ऑटो सोल्युशन आहे ना, तिथून पुढे जायचं. सारस्वत बँकेच्या बाजूला ऑन टाईम आले. आता आपण इथे पोचलो आपण एक्झॅक्टली टायमावर. 9:30 वाजलेत. 9:30चा टाईम आहे इथे. 9:30 ते 1 सॅटर्डेचा टाईम आहे. बाकी 9:30 ते 4 वाजेपर्यंत असते इतर दिवशी. फक्त सॅटर्डेला 9:30 ते 1 वाजेपर्यंत आहे. टायर खोलायला चाललोय आता आम्ही. भाई टायर खोलून गाडी कुठे ठेवायची तिथे ठेवायची डायरेक्ट. हा बघा, हा टायर आहे ना, हे मध्ये ते झाले. कुठे गेले गेटर आलेत गाडीला. आलोय आपण गॅरेजला. गॅरेजला आलोय, गाडीचा टायर खोलणार आता, घेऊन जाणार. काय दिवस आलेत. हे MRF मध्ये आहे ना, तिथं टायर खोलून देत नाही. तिथून सरळ आलात पुढं, सर्व्हिस रेटनी सरळ आलात ना की इथे गॅरेज आहे, तिथे आपण टायर खोलणार होतो. आपण ते ऑटो क्लीन सोल्युशन आहे ना, इथून सरळ यायचं. टायर खोलून घेऊन जाऊ आता आम्ही, दुसरा पर्याय नाही. तर तुम्ही घरून पण खोलून घेऊन येऊ शकता. टायर काढलाय टायर आता आम्ही. चांगला खोला खोली बा, खोललाय खोललाय इकडे. आणि हा आपला टायर. घेऊन जाऊ सर. त्या चावी घेतलीस का? गाडीचा टायर घेऊन चाललेलं आहे. पण ब्लॉग बनवतोय आम्ही. असं ढकलत घेऊन जायचं त्याला. हे लहानपणी माहिती आहे काय, असं काट्यापास घेऊन जायचं. काहीतरी झालंय. जड आहे जा. किती जड आहे बघा. 2 जण असे पकडले. हे गरम कसं लागते. हा भाई, टायर गरम नाही ना, रिम गरम झाली ते. हो काय ढकलं.
बाई घेऊन जाऊ शकतो, माझ्यात व्हिडिओ कर, ढकलत घेऊन जाऊ शकतो. तुझ्यात पण कर, माझ्यात पण कर. हे बघा दोघं पण ब्लॉग बनवू आपण. काय कंडिशन आहे, हे बघा टायर घेऊन चाललो. हा बघा काय नाटकं करतायत आम्ही, टायर ढकलत घेऊन चाललोय. काय बोलणार पोरांना. अंकित फॉर्म घेतोय आता. इथून फॉर्म घ्या, फॉर्म घ्या, फॉर्म घ्या, फॉर्म घ्या. फॉर्म एंट्री करायची, फॉर्म घेऊन भरायला लागतो. एक फॉर्म घ्या, भरा. तर हे शिवाजीनगरच्या अलीकडं आहे ऑफिस MRFचं. शिवाजीनगर आत्ता आहे ना, पुढून इकडे गेलात ना की शिवाजीनगर आहे आणि अलीकडं खडकी, त्याच्या इन बिटवीन वाकडेवाडी म्हणून आहे. तुम्ही इथे येऊ शकता. आपल्याला छोटूसा फॉर्म भरायचा असतो MRF पास. यात बेसिक तुमचे डिटेल्स भरायला लागतात. नेम, ॲड्रेस, गाडी नंबर, असं बेसिक डिटेल भरायचे आणि बाकी जायचं. पण सरळ आल्यावर ऑफिस आहे, इथे फॉर्म सबमिट करायचं आपण आणि मग बाकीची प्रोसिजर पुढे करते. आणि खूप चांगलं आहे, तुम्ही आलात तर एकदम व्यवस्थित तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाते इथे सगळं काही. आणि क्विक सर्व्हिस आहे. फर्स्ट टाईम आम्हाला काल एवढा इश्यू असून पण त्यांनी व्यवस्थित समजून सांगितलं. आज पण लगेच आले आमचं आता काम घेतलं आहे. क्विक सर्व्हिस आहे. या इथे नक्की विजिट द्या. काय तुमचं MRFचे टायर रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर. आता इथे इंजिनियर आहेत, ते करते, चेक करते टायर. ऑटोफिन जे सर्व्हिस सेंटर आहे ना, सारस्वत बँक आहे त्याच्या बाजूला. आणि झालंय आमचं चेंज करून टायर. पुढे MRF पण भाई MRFचे आपण हे पण घेऊ ना, हे पण शकतो. पुढे म्हणजे आपला हे पण येईल, सेल्फी पण येईल. चाललो आम्ही आता टायर घेऊन परत गाडीला लावायला. फोडलं आणि परत लावलं. तर तुम्ही वॉरंटी क्लेम करू शकताय, 6 वर्षाची वॉरंटी असते. हे मागेच आहे शोरूम. चला आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे MRF टायर कोण वापरत असतील किंवा ज्यांचे MRF आता बहुतेक MRF टायर असतात, तर त्या अशा लोकांना पण हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुम्ही वॉरंटी क्लेम करू शकता टायरची. तर चला आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.